नमस्कार मित्रांनो. आज आपण घरासमोरचे जे वालाची भाजी वगैरे आहे दाखवतोय. हे बघा, वालाची शेंगा मस्त आल्या आहे. आज आपण त्याची भाजी करणार आहे. हे आपण घराच्या बाजूला लावले वालाच्या शेंगा वगैरे. त्याची वेल पसरली आहे. हे बघा, मस्त बायको वालाच्या शेंगा तोडते. बाकीचे सुद्धा आपण दाखवते, वांगे वगैरे. हे घराजवळ आपण लावलं सगळं. वांगी आहे, दोडका आहे. दोडका अजून बारीकच आहे बघा. परत गावठी भेंड्या आहे, साध्या भेंड्या पण आहे. दोडका लहान अजून, त्याला फुलं पण आली. हे बघा, छोटे वांगे मस्त लागतात चवीला, म्हणून तोडतोय. काही ना काटे कमी किंवा नाहीच आहे, पण चवीला खूप भारी वांगे. मला बरंच जण आजूबाजूचे लोक पण बोलले चवीला खूप छान आहे वांगे. फुलंसुद्धा आले भरपूर नवीन. अजून भरपूर वांगे द्यायची शक्यता आहे. आपण फवारमध्ये मारून, जेणेकरून ते कीड वगैरे लागू नये म्हणून मारतो आहे सध्या. आणि सुधारणा होते वांग्यामध्ये. पहिल्यापेक्षा म्हणजे कमी कीड लागते आता. मिक्स वांगे दररोज. याच्यात एक हिरव्यामध्ये आहे, काही जांभळ्यामध्ये आहे. दोन व्हरायटीमध्ये आपण थोडे वांगे म्हणजे करायचो. हे पण आपल्या घराजवळ शेत दाखवतो मी नेहमी. बाकीचे शेत आपण नक्कीच पुढच्या याच्यात दाखवू उन्हाळ्यानंतर. हे बघा, हे जवळजवळ 2-1 किलो वांगे भरले आपले आता. हे घरात ठेवून देतो. दुसरे परत अजून एक आणतो टोप, त्याच्यात परत वांगे तोडायचे बाकी अजून. नाही म्हणलं तरी आपण 4-5 किलो वांगे तोडणार जवळजवळ. मिरच्यासुद्धा आपण आज काढणार आहे. बघा, याच्यात आपण लवंगी मिरची, तिखट आणि हे तळायची मिरच्या. बघा, हे तळायची मिरच्यासुद्धा आपण लावले आहे घराजवळ, जेणेकरून आपल्याला आवड आहे तळलेली मिरच्या खायची, तिखट नसतं म्हणून. बऱ्याचशा मिरच्या अजून लहान आहे, तळायच्या, तिखटसुद्धा. जे असं चांगले आपण असे तोडणार. हे बघा, तिखट आहे या मिरच्या. आपण आपल्या घराजवळ जवळजवळ पेरूचे, आंब्याचे बरेचसे बागासुद्धा आपण लावले. आंब्याचे जवळजवळ 16-17 झाडं आहे. नारळाचे सुद्धा आपण जवळजवळ 7 ते 1 झाड आहे. पेरूचे तर खूपच आहे, जवळजवळ मला वाटतं 16-17 झाडं आहेत. ते पण पेरूचे काही झाडं आता जवळजवळ आले पण आहे मोठे होत. अजून 5-6 महिन्यांनी सुद्धा पेरू येतील. फणस पण आहे, आपण लावला आहे. बघा, आमचा मिट्टूसुद्धा आमच्यासोबत आला आहे भाजी तोडायला. फणससुद्धा आपल्याकडे लावलं आहे. फणस आहे, जे होईल ते आपण झाडं सध्या आपण लावते घराजवळ. हेच झाड आपल्याला 2-3 वर्षांत खूप भारी वाटेल बघायला, जेव्हा ते अजून मोठे होतील तेव्हा. हे बघा, दोडक्याचा मस्त वेल आला आहे. दोडका हा ना ह्याच्या वांगे झाडं आलं आहे, पसर त्याची वेल. हे बघा, गावठी गवार आहे. याचीसुद्धा मस्त भाजी होते. गावठी गवारची चव खूप भारी लागते. हे सुद्धा आज आपण तोडतोय. आपण भाजीपाला तोडते, कारण आज मला मावशीच्या घरी पण पाठवायचं आहे भाजीपाला. आणि हे मी कालच तोडलं आहे. जवळजवळ काल का परवा मी गवार तोडलं आहे, जवळजवळ 1-1.5 किलो. आणि अजूनसुद्धा भरपूर गवार बाकी आहे. हे तरी हे मला वाटतं अर्धा 1 किलो निघतील. खूप गवार असतं जवळजवळ. आता या टोकरी परत मी वांगे तोडले नवीन, ते मगाची ठेवून दिले. आता याच्यात गवार, मिरच्या वगैरे परत तोडतोय.
नक्षत्रसुद्धा असं आमच्या वेगळं? सोबत आली भाजी तोडायला. ऐ ऐ नक्षुआ उभारले तर ही बरीचशी भाजी घरी वापरायची सुद्धा आहे आपल्याला. आणि घरासमोरच आपण भेंड्या लावल्या आहे. हे जवळजवळ आपण 8-1 गुंठे भेंड्या पण लावल्या घरासमोर, जेणेकरून आपण बाजारात पडू फुल शकतो. मसाला आहे. हे बघा मस्त गुलाबाचं फुल आलं आहे. भेंड्या आपण बाजारात पाठवायचा प्लॅन करतो, म्हणून आपण थोडं 8-1 गुंठ्या भेंड्या लावल्या. कसं याच्या फवारणी वगैरे केल्यानं थोडी आयडिया पण येते फवारण्या कशा करायच्या वगैरे. कारण याला सगळं असं मावा वगैरे येतो, त्याच्यामुळे फवारणी खूप बघा. हे जे डाग पडले सगळे माव्याचेच आहे फवारणीचे, जेणेकरून मावा पडू नये म्हणून. पण किती काय केलं तरी मावा पडतो शेवटी. वातावरण तसं आहे, ढगाळ वगैरे वातावरण येतं. हे जवळजवळ 8-1 गुंठे